टी शर्ट छान दिसतंय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. सकाळचे वाजले 5:30 आणि तुम्हाला तर मी सांगितलं ग्रुपमध्ये योगा स्टार्ट केल्यामुळं उठते लवकर आणि सवय लागायला तर 21 दिवस लागतातच. तर गरम पाणी पिते उठल्या उठल्या आणि कपडे घातले, एक्सरसाइजचे तयारी केली. टिफिन असतो सकाळचा, पण आज थोडं प्राचीला तिच्या मैत्रिणीसोबत मी आले योगा करून. 6 ते 7 प्राचीला जायचं होतं तिच्या मैत्रिणीसोबत राणीची बाग बघायला भायखळ्याला. तिचा रेग्युलर ऑफिसचा टाईमला ती तयार झाली. फक्त तिला घरातलाच नाश्ता द्यायचा होता बनवून. मी आल्यावरती पहिल्यांदा सगळं झाडून घेतलं. सगळे उठलेले होते, बिछाना वगैरे काढला होता. तर मी पहिलं कचरा काढून घेते, म्हणजे सगळं कामच निगेटिव्हिटी जाते आपली घरातून. सकाळी सकाळी कचरा काढल्यावरती असं माझा दिवसातनं 3 वेळा होतो कचरा काढून. आणि आता मी नाश्त्यासाठी या ओल्या शेंगा खूप छान भेटत होत्या भाजीवाली आजीकडून. तर हे आम्ही स्वच्छ धुवून घेतल्या आणि अशा फोडून घेतले. तर कॅमेरामॅन होती प्राची, तर त्या मी शिजवून घेते मीठ आणि हळदमध्ये. खूप छान लागतात. आणि हा नाश्ता हे जाडं मीठ घातलेलं आहे मी, कारण मिठामुळं चव लागते. हळद पण घालूया आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया. मिस्टरांना मला नाश्ता होईल. तर ती प्राची बोलली मला नाही हे खायचं, मला हे बनवतो गव्हाचे मालपोहे. भाजी मी रात्रीच निवडून ठेवलेली, स्वच्छ धुवून घेतली. ते पाणी आपण झाडांना घालूया, त्याच्यातलं माती आणि पाणी वाया नाही घालवायचं. आपली भाज्या धुतलेलं, कारण पैसा आणि पाणी जेवढं आपल्याला वाचवता येईल तेवढे वाचवायचे. तर इथे पहा, हे मी गुळाचं पाणी लगेचच हे होण्यासाठी गरम करून घेतला गूळ, आणि त्याच्यामध्ये विलायची आणि गव्हाचं पीठ हे असं मिक्स करून घेतलं, कारण तिला झटपट द्यायचे होते बनवून. थंड पाण्यात पण करतात. हे तूप घेतलेलं आहे मी, तव्यावर घातलं आणि हे मालपोहे बनवते तिचा नाश्ता. खूप एनर्जी येते गूळ आणि हा असा नाश्ता केल्यावर. एकीकडे शेंगा वाफवून झालेल्या आहेत, बघू शकता. तर या खाणार आम्ही, थोड्या मी खाणार. आणि कसं एक्सरसाइज केल्यामुळे नाश्ता पण छान बसून करायचा. एनर्जीच येते आपल्याला एक्सरसाइजमुळं. आता एक्स्ट्रा वर्क बघा, मी झाडू मारला आल्या आल्या आणि काम कंटिन्यू किचनमधलं माझं चालूच आहे, म्हणजे एक्सरसाइज करून आल्यानंतर पण. तर आता हा बसले तो तेवढाच वेळ मला आहे. पहा, खाते मी, दाखवते की सोलून टेस्टी लागतात एकदम. तर हे गरिबांचे बदामच आहेत, भुईमुगाच्या शेंगा. जे आपल्याला बदाम खातो ना आपण एनर्जीसाठी इकडे,
तर गरीब लोकांना बदाम म्हणजे हे मुंगफली शेंगदाणे. तर खाऊन झाल्यानंतर लसूण चेचून घेतला, भाजी धुवून ठेवलेली, हिरव्या मिरच्या कापल्या, फोडणी दिली मी भाजीला. हे दुपारचं लंच करून घेते. नाश्ता आम्ही तेवढाच घेतला, चहा आणि शेंगा खाल्ल्या उकडलेल्या. प्राची तिचे पप्पा गेले सोबतच. मिस्टरांना पण काहीतरी काम होतं तर तिला पण सोडतो बोलले आणि मी पुढे जातो मार्केटला. ते निघून गेले. दुपारी लंचला प्रणित, मी, मिस्टर पण येणार होते जेवायला घरीच. आमच्या तिघांसाठी मी दुपारचं लंच कंटिन्यू काम चालूच होतं माझं. बनवत होते, भाजी बनवून घेतली, पीठ मळून ठेवलं चपातीचं, डाळ भात पण बनवायचा होता. असं कंटिन्यू माझं काम चालूच राहतं. मशीनला कपडे लावलेले, सुकायला घातले, फ्रेश झाले आंघोळी करून. टी व्हीला प्रोग्राम चालू होते म्हणून आवाज म्यूट केला आहे. आणि तुम्हाला शॉर्ट मी त्यावेळेस टाकलेलेच आहेत, पहा माझं डेली रुटीन. आंघोळी झाली, कपडे मशीनमधून काढून ठेवलेले, मुलं छान खेळत होते. खाली पहा असं काम होत आले. मुलांना खूप छान वाटते आता खेळायला. केस वगैरे सुकवले आणि आता विंचरून घेते. आता पुन्हा दुपारी 11:30 झाले. तर आता एकीकडे मी हे इडलीसाठी उद्या नाश्त्याला तांदूळ हे करून घेते. तर असा हा इडली राईस भेटतो, तो घ्या तुम्ही. खूप छान होतात, जाळीदार इडली होतात, मस्त असे टेस्टी लागतात. आणि उडदाची डाळ आपण ॲड करूया त्याच्यामध्येच. आता तुम्ही किती इडल्या, मी 1 किलोचं होतं हे प्रमाण, पण आम्हाला 1 किलो एवढ्या नाही खाल्ल्या जात. अर्धा किलो तांदूळ घेतलेत आणि एवढेचेच मी अंदाजाने उडीद डाळ घेतलेली आहे, बघू शकता. आणि याच्यातच आता मेथीचे दाणे पण घालून घेणार आहोत. आता हे स्वच्छ धुवून घेणार पाण्याखाली. मी अशी भिजवते, पहा. कोण कोण वेगळं डाळ भिजत घालतात, तांदूळ वेगळे भिजत घालतात आणि दळताना पुन्हा ते एकत्र दळतात. ते भिजत घालायला पण काहीच नसतो असा प्रॉब्लेम. मी धुवून घेतलं स्वच्छ. हे पण पाणी झाडाला घालू शकता, पोषण मिळतं झाडांना. मनी प्लांट वगैरे माझे असे वाढत आहेत त्याच्यामुळं. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले इडलीचं. आता हे दिवसभर मी भिजत ठेवणार, रात्री दळणार. 11:30 झालेत सकाळच्या. आता आपलं अर्धा लंच बनवून झालेला आहे, मेथीची भाजी आणि चपाती. तर आता डाळ भात गरम गरम बनवते. हे मी असं दिवसभर 7:00पर्यंत संध्याकाळी असं पाणी घालून ठेवणार. तर पोळ्या लाटून झालेल्या शेकून घेते. सगळं तुम्हाला नाही शूटिंग करू शकत मी, तर पटापट हे फास्ट केलेलं आहे. पोळ्या शेकल्या, लाटून घेतलेला व्हिडिओ नाही केला. तर इथे पहा गरम गरम वरण भात, चपाती आणि मस्त दुपारचं लंच. तर सकाळी असं एक्सरसाइज केली ना, खूप कामाला एकदम गतीच येते, फास्ट. तर मी काय आता हाऊसवाईफ असल्यामुळं मी
बघू शकता तुम्ही, हात पण माझे कंटिन्यू चालू आहेत. आता मिस्टर बाहेरून आलेले, तर त्यांनी खूप सारी स्वीट आणली होती. हे असे लाडू, हे काजूचे, फणसाचे चिप्स. तर हे मुलांना खूप आवडतं. प्रणितला, फरसन, तो आला की मिस्टर हे सगळं घेऊन येतात. हे स्वीट सगळ्यांना वेगळे वेगळ्यांचे हे असतात. हे मेथीचे लाडू आहेत. तर तो मी एक एक खात असते. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.